बघू शकता बरोबर. तर हा टॉपिक आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म करायचे, स्ट्रक्चर वेगवेगळे त्याला बघायचे. त्यासाठी सगळ्यांनी शांत बसायचंय. ओके, म्हणजे तुम्हाला नंतर पण घरी गेल्यानंतर तुम्हाला बघता येईल. ग्रुपवर शेअर केली मी लिंक जी ती ते शिकवले जे असते. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज हायब्रिडायझेशन त्यापासून स्टार्ट करणार आहे. आपण व्हीबीटी बघत होतो. व्हीबीटी मध्ये एक पॉइंट बाकी आहे आपला. कोणता पॉइंट बाकी आहे व्हीबीटी मधला? दॅट इज पाय ऑर्बिट, पाय बॉन्ड अँड सिग्मा बॉन्ड. दॅट इज पाय बॉन्ड अँड सिग्मा बॉन्ड बाकी आहे. मग जो पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड आहे तो कसा बनतो, कसा फॉर्म होतो, कोणते ऑर्बिटल्स लागतात हे आपल्याला आज बघायचं आहे. ओके, तर सगळ्यांनी शांत व्हायचं आहे. लक्ष द्या. दोन टाईपचे बॉन्ड्स असतात. किती टाईपचे? दोन. कोणकोणते? पाय आणि सिग्मा. पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड तुम्हाला माहित पाहिजे. दोन बॉन्ड आहेत, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. दॅट इज पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. आवाज नको रे. पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. फर्स्ट ऑफ ऑल पाय बॉन्ड कसा बनतो आणि सिग्मा बॉन्ड कसा बनतो हे बघायचंय. त्यासाठी ऑर्बिटल लागते आपल्याला. सिग्मा बॉन्ड हा सिंगल बॉन्ड असतो. कोणता बॉन्ड? सिंगल बॉन्ड. दॅट इज मेड अप फ्रॉम 2s ऑर्बिटल, 2s ऑर्बिटल as well as s आणि pz ऑर्बिटल आणि थर्ड 2p ऑर्बिटल. ह्या कन्सेप्ट म्हणजे दोन s ऑर्बिटल आहे ते जर मिक्स झाले तरी पाय बॉन्ड बनतो, सिग्मा बॉन्ड बनतो. दोन s आणि pz आहे ते मिक्स केले तरी कोणता बनतो? सिग्मा बॉन्ड बनतो. आणि दोन p ऑर्बिटल्स आहेत ते मिक्स केले तरी पण सिग्मा बॉन्ड बनतो. कसा बनतो बघा आता. फर्स्ट ऑफ ऑल सिग्मा बॉन्ड बघूयात आपण. 3 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप कोणता येईल? 2s ऑर्बिटल. s ऑर्बिटल म्हणजे आपण घेऊ फॉर्मेशन ऑफ H2. फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. H2 म्हणजे काय रे? व्हॉट इज H2? हायड्रोजन गॅस. H2 म्हणजे काय? हायड्रोजन गॅस. आता हायड्रोजन गॅस मध्ये कोणता ऑर्बिटल आहे? 1s 1. ओके, बघा आता हा एक हायड्रोजन 1s1. आता सगळे s ऑर्बिटल जे ते स्फेरिकल असतात. किती असतात? स्फेरिकल. हे तुम्हाला मी ड्रॉ करून देतो वाटलं असतं. स्ट्रक्चर कसे असेल. समजा s ऑर्बिटल आहे. s ऑर्बिटल आहे स्फेरिकल. p ऑर्बिटल आहे कसा? डंबेल शेप. आता तुम्हाला एक सांगायचं इथं, हे जे शेप्स आहेत ते कसे बनतात? ऍक्च्युअली असतात काही शेप? नसतात. ह्या ठिकाणी ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन s ऑर्बिटल मधला ह्या जागी सापडू शकतो अशी शक्यता असते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघतात त्यावेळेस एनर्जी दिसते. सगळे ग्राफ कशाचे? एनर्जीचे. कशाचे ग्राफ आहेत? एनर्जीचे. मग हे एनर्जीचे ग्राफ जे आहेत ते एनर्जीच्या ग्राफ वरून आपण ठरवतो की याचा शेप कसा आहे. आता जी 1s ऑर्बिटल आहे त्याची जी एनर्जी आहे ती स्फेरिकल शेप मध्ये दिसते. स्फेरिकल शेप मध्ये तेव्हा आपण काय म्हणतो? याचा शेप कसा आहे? स्फेरिकल आहे. p ऑर्बिटल आहेत त्याचे 3 टाईप आहेत. px, py, pz. कोण म्हणते? px, pz. ओके, हे 3 ऑर्बिटल्स आहेत. असे शेप आहेत त्यांचे. आपण ते बघणार एवढं शेप मी काय होतं वगैरे काय होतं. आणि डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल कसे आहेत बघा. 5 टाईपचे डी ऑर्बिटल्स आहेत. किती? 5 टाईपचे. dx स्क्वेअर, dy स्क्वेअर, dz स्क्वेअर, dxy, dxz. तुम्हाला पुढे तो लिहिणार आहे.
आपल्याला फक्त पी ऑर्बिटल मध्ये राहायचंय, याची गरज नाहीये. ओके, म्हणजे हे हायर स्टडी आहे, हे तुम्हाला बीएससी एमएससी ला आहे. डी ऑर्बिटल सुमित बरोबर, डी ऑर्बिटल बीएससी एमएससी लेवलला आहे. आता आहेत का? आता नाही. आता कुठपर्यंत माहित आपल्याला? पी आणि एस ऑर्बिटल. कुठपर्यंत? पी आणि एस ऑर्बिटल. बघा हा एक आपण चालणार आपलं हायड्रोजन प्लस दुसरा हायड्रोजन 1s1 हे मिक्स होतील. म्हणजेच काय, आपण व्हीबीटी मध्ये सांगितलं होतं जेवढी ओव्हरलॅपिंग जास्त तेवढी स्टेबिलिटी जास्त आणि तेवढी एनर्जी कमी. का सांगितलंय ना? आठवतंय का? ओव्हरलॅपिंग जास्त, मग यांच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग जास्त झाली काय फॉर्म होईल? एक बॉन्ड फॉर्म होईल. तो कसा असेल बघा, this is H2 molecule, H2 molecule. आता बघा एनर्जी कसा आला? दोन ऑर्बिटल एकत्र आलेत, बॉन्ड फॉर्मेशन केलं, दॅट इज शेप ऑफ ऑर्बिटल. हे झालं H2 मॉलिक्यूल. नेक्स्ट वन इज बघा HF मॉलिक्यूल. सेकंड यस आणि पीजेड म्हणलंय ना, यस आणि पीजेड हे दोन कोणते होते? एस ऑर्बिटल, यस आणि पीजेड ऑर्बिटल दोन आहेत. मग कोणते? HF. फॉर्मेशन ऑफ कोणतं येईल? HF. नाव काय HF? हायड्रोफ्लोरिक ऍसिड. काय नाव आहे? हायड्रोफ्लोरिक ऍसिड. काय नाव आहे? हायड्रोफ्लोरिक ऍसिड. बरोबर. बघा आता हा एक एस ऑर्बिटल 1s1 कोणाचा? हायड्रोजनचा. आता फ्लोरीनचं काय येईल रे? बघा फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p 2p. उठाले रे बाबा, मेरे को नाही उठाले, उठाले. अरे असं कसं चलन? कसं 2p5? तुम्हाला ऍटलिस्ट 30 पर्यंत पाठच पाहिजे. तुम्हाला ते हे व्हेरीचा एक डायलॉग आठवत आता, म्हणजे इतकं शिकून पण एक महिन्यात घालून पण तुम्हाला जमत नाही म्हणल्यावर अवघड आहे. जमायलाच पाहिजे. उद्या मला कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाठ पाहिजे. सगळ्यांचे पाठच पाहिजे मला. कोणाचे पाठ आहेत? पाठ कोणाचे आहेत? एनीवन? प्रवीणचे पाठ आहेत का? खरं प्रवीणचे जर पाठ असतील म्हणजे सगळ्यांची इझी असतील. मग पाठ सगळ्यांचे आहेत का? प्रवीण सोडून. हा इकडं दुसरे कोणाचे? सुजल नाही आला आज. हा सुमिरन आहेत का? इकडे ओमचे आहेत का? सांग बरं. विचारल्यावर काय होतं? बरोबर. हा गमतीचा भाग झाला. आपल्याला बघायचंय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्लोरीन. काय? 1s2 2s2 2p5. किती? 2p5. बघा मग आता 2p5 मध्ये लिहितोय मी फ्लोरीनचं 1s2 2s2 2p5 1s1 आणि 2p5. आता बघा शेवटचे इलेक्ट्रॉन जे 2p5 मधले शेवटचे इलेक्ट्रॉन वाटलं समजते लिहितो. 2 मिनिटं लक्ष द्या. 2p5 मध्ये काय होतं? दॅट इज 1s2 2s2 2p5. हे एक ऑर्बिटल, हे एक ऑर्बिटल आणि हे 5. लक्ष द्या. आता हे कोणतं आहे? 1s2. हे कोणतं आहे? 2s2. हे कोणतं आहे अलीकडचं? हे अलीकडचं कोणतं? एवढं फक्त एवढा गप्पा. 2px. कोणतं आहे? 2px. दिस इज 2px. दिस इज 2py. दिस इज 2pz. समजतंय? दिस इज 2pz. आता बघा मी काय सांगितलं तुम्हाला, अशी लिंक लागेल तुम्हाला इथं. यस आणि पीजेड ऑर्बिटल. कोणतं? यस आणि पीजेड ऑर्बिटल. बरोबर. ह्या ठिकाणी पीजेड ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन अनपेअर आहे
किती इलेक्ट्रॉन? एक इलेक्ट्रॉन पेअर आहे. मग कोणता भाग घेईल पेअरिंग साठी? ज्याची जोडी नाहीये तो भाग घेईल. बरोबर. मग काय येईल बघा इथं 2pz असं आहे डंबेल शेप 2pz. मग कशी ओव्हरलॅपिंग होईल बघा ह्या ठिकाणी सांगा बरं. एक लोब मोठा होईल एक लोब छोटा होईल डंबेलचा. दॅट इज ओके. दिस इज शेप ऑफ 2pz and s orbital. Okay, this is s2pz HF molecule. This is HF molecule. Okay. The next third इथं घेऊयात आपण 2p ऑर्बिटल. कोणतं? 2p ऑर्बिटल. आता लक्ष द्या F2 घेतला आपण. कोणता घेतला? F2. F2 म्हणजे काय? येत आहे का? कोणालाच नाही. F2 म्हणजे काय? फ्लोरीन. लक्ष द्यायचं. F2 म्हणजे काय? फ्लोरीन. थर्ड घेऊयात आपण F2 मॉलिक्यूल. मला सांगा फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. 2s2 हे झालं एका फ्लोरीनचं. दुसऱ्या फ्लोरीनचं सगळ्यांनी सांगायचंय 2p5. काय केलं आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे असं आपण ड्रॉ केलं. परत करूयात. ओके. दॅट इज दिस इज 1s2, दिस इज 2s2, दिस इज 2p5. This is 1s2, this is 2s2, this is 2p5. ओके. हे कोणतं आहे? 2px, 2py, 2pz. हे कोणतं आहे? 2px, 2py, 2pz. पेअरिंग कोणाची होणार आहे? 2pz ची. व्हेरी गुड. दॅट इज 2pz ऑर्बिटल्स can mix together and form sigma bond. समजलं सगळ्यांना? समजलंय? परत विचारायचंय काय समजलं नाही ते. परीक्षेत जर लिहिता नाही आलं तर फोडीन मी डायरेक्ट. काय? हा कॅमेरा रेकॉर्ड केलेले आता बघा. इनडायरेक्ट धमकी तुम्हाला. लक्ष द्या. आहे शांत. धमकीचा भाग झाला बाजूला. लक्ष द्या. आता आहे काय होणार आहे बघा. 2pz प्लस आपण खाल्ली तुझं 2pz काय होईल रे? दोन इक्वल लो फॉर्म होतील. ओके. दॅट इज 2pz F2 ऑर्बिटल. एक काम करायचं आहे लिहा सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. टायटल द्या सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. टायटल द्यायचंय सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. टायटल सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. दोन्ही द्या सिग्मा आणि पाय बॉन्ड द्या. टायटल द्या. सांगतो मी बरोबर. सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड द्या लवकर. लिहा. नंबर 1 सिग्मा बॉन्ड. नंबर 1 सिग्मा बॉन्ड. सिग्मा आणि पाय बॉन्ड. सिग्मा शब्द कसं आहे? असं सिग्मा आणि पाय सारखं पाय. आपला पाय नाही पाय. ओके. लिहा नंबर 1 सिग्मा बॉन्ड. नंबर 1 लिहिलं. त्यात लिहा This is saturated bond. This is saturated bond.
This is saturated bond and formed by intermixing of sigma, intermixing of s orbital and p orbital. S orbital and p orbital at internuclear axis. At internuclear axis. At internuclear axis. This is a sigma bond. This is a sigma bond. There are three types of sigma bond. There are three types of sigma bond, which is formed by overlapping of atomic orbitals. नंबर 1 त्याच्यामध्ये एक नंबर एक कोणता आहे सांगा? 2s ऑर्बिटल. व्हेरी गुड. 2s ऑर्बिटल लिहा. नंबर 1 2s ऑर्बिटल. नेक्स्ट सेकंड 1s and 1pz ऑर्बिटल असं लिहा. 1s and 1pz ऑर्बिटल. 1s and 1pz ऑर्बिटल. ओके लिहिलं सुमिरन? लिहिलं. नंबर थर्ड कोणता आहे? व्हेरी गुड लिहा. 2pz ऑर्बिटल. 2pz ऑर्बिटल और लिहा. त्याला और करा. और any 2p orbital at internuclear axis. At internuclear axis. माहिती आहे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस? माहिती आहे का? माहिती आहे? टीप लिहा खाली. नोट टीप काय असेल ते लिहायचंय खाली. त्यात लिहा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस इज इक्वल टू असं लिहा. टीप लिहा खाली. त्यात लिहा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस इज इक्वल टू लिहा. This is a direction. This is a direction with two nucleus at same direction. Two nucleus at same direction. Okay, ब्रॅकेट क्लोज. आता बघा असं काही हे नाहीये का हा न्यूक्लियस एक्स ऍक्सिसला आहे, हा न्यूक्लियस पीझेड ऍक्सिसला आहे, असं काही टेन्शन नाहीये. ते असे पण शकतात, असे पण कसे होऊ शकतात. ओके, पण ते काय पाहिजे? एका लाईनला पाहिजे, ते एका डायरेक्शनला पाहिजे. दॅट इज इंटरन्यूक्लियर ऍक्सिस. ओके, एक नंबर टायटल द्यायचं आहे काय? फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल. त्या पुढे लिहायचंय रे. फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल लिहिलं. फॉर्मेशन ऑफ H2 मॉलिक्यूल.
आणि त्यात लिहायचं 2s ऑर्बिटल आर इन्व्हॉल्व. ब्रॅकेट करा, त्यात लिहा, ब्रॅकेट करा 2s ऑर्बिटल आर इन्व्हॉल्व. आणि नंतर काय करणार, हे एक जसं आहे एक हे ऍज इट इज असं लिहिणार एक. ओके. आणि 2 नंतर तुम्हाला सांगतो मी बरोबर काय लिहायचं ते. हे इतकं लिहायचं, ते आपण लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे आपण हे पण लिहिलं. आता आपल्याला काय लिहायचंय, हे लिहायचंय एक एवढं इथपर्यंत. इथून स्टार्ट करायचं, इथं एंड करायचं, बाकी काही शाळा करायचं नाही. इकडं बडबड करायला सांगितलेलं नाही. आनंद इकडं मुली आकृत्या लक्षात ठेवायच्या. हे लिहिलं की करतं कधी, हे कुठं लिहून ठेवा असं, हे एवढं पण लिहिलंय ते आज झालं असेल. स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये आहे वाटतं, आहे ना. लिहिलं सगळ्यांनी, काढले स्ट्रक्चर 2 झालेत का. नेक्स्ट क्लिअर आहे. किती स्लो आहे तुम्ही, थोडे फास्ट पाहिजे. इकडं लहान आहेत का, झाले का रे, झालं. सेकंड, फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल लिहा. फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल. अरे हेराफेरी शांत बसा ना. फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ HF मॉलिक्यूल लिहिलं. त्यात लिहा ब्रॅकेट मध्ये 1s ऑर्बिटल 1 pz ऑर्बिटल आर इन्व्हॉल्व. 1s ऑर्बिटल 1 pz ऑर्बिटल आर इन्व्हॉल्व. आर इन्व्हॉल्व लिहिलं. ऍज इट इज हे लिहायचे, ऍज इट इज पर्यंत. इथून स्टार्ट करायचं, इथं एंड करायचं. स्टार्ट अँड एंड. लास्ट बडबड नको मला, तिकडं लक्ष बघा समोर पाहिजे, इतर गोष्टीत नको. अरे काय करे नक्की. ओय चेक करणार मी एक दिवस, जर नसला कम्प्लीट तर बघा. मी सांगून चेक करणार नाही आता, इनडायरेक्टली कधी पण, कधी येईल कधी चेक करेल. झाले ओके. अय झाले का. नेक्स्ट लिहा थर्ड. थर्ड घ्या. किती स्लो आहे तुम्ही. झालंय. सगळं सांगितलेलं आहे मी, का सगळं लिहून राहिले. लक्ष द्या रे.
ऐ इकडं शांत. थर्ड घ्या F2 मॉलिक्यूल. थर्ड घ्या. थर्ड घ्या F2 मॉलिक्यूल. घ्या F2 मॉलिक्यूल. F2 मॉलिक्यूल. ओके लिहिलं. त्यात लिहा 2p orbitals are involved. 2p orbitals are involved. सार्थक 2p orbitals are involved. ऐकून घ्या. 2p ऑर्बिटल घ्या आणि नंतर खाली त्यांनी ते आपण लिहिणार जे 2p ऑर्बिटल आर इन्व्हॉल्व लिहिलं. हे ऍज इट इज हे इथून स्टार्ट करायचं इकडे एंड करायचं. हे दोन गप्पे लिहून घ्यायचे ऍज इट इज. बाकी काहीच नाही. हे आज लिहायचं एवढं नंतर एवढं आणि हे समोर लिहा. असं गप्पे करू नका माझ्यासारखे. ते एक गोष्ट आहे. एकदा दोन मित्र जर्नल लिहित असतील आणि त्यावेळेस काय होतं एक लिहिताना पहिला जो लिहित असतो एक मच्छर येतो आणि तो त्याला मारतो. वहीवरती मच्छर उमटतो. तो काय करतो ते जर्नल कम्प्लीट झाल्यानंतर दुसऱ्याला देतो. तो काय करतो ते पाहिलं असतं ते मच्छर आहे. तो एक मच्छर शोधून आणतो मारतो आणि चिटकवतो. म्हणजे काय कॉपी किती करावी याला लिमिट असते. त्यामुळे याची कॉपी पूर्ण अशी नका करू. एकदम सुव्यवस्थित लिहा असं पूर्ण. बरोबर लिहा. एका खाली एक म्हणजे याच्या खाली ते लिहायचं समोर नाही. लिहा लवकर. शिकणे ही 2 वे गाडी आहे. 2 वे म्हणजे रस्ता आहे आपला. 1 वे मी चालणार तुम्ही पण इकडून चालले पाहिजे. असे समोर उत्तर दिले पाहिजे. फक्त मी 1 वे जर म्हणलं मीच शिकवणार ते उपयोगी नाहीये. तुमच्याकडून सुद्धा उत्तर आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे. ते तुम्ही करत नाहीत. बरोबर केलं पाहिजे. चांगल्या गोष्टी लवकर केल्या पाहिजे. आणि इकडं ते नाही द्यायचं. तेवढे 2 गप्पे. 2 वे हायवे आपला किती काढायचं. झालं की लिहून. किती स्लो आहे तुम्ही. एवढे स्लो कस काय. ते मंद लोकांपेक्षा कमी आहेत तुम्ही. असं पाठवले असं. हे द्या रे. झालंय का. शांत. सुमिरन शांत. झालंय का रे. झालंय का. 2pz F2 ऑर्बिटल. F2 मॉलिक्यूल ऑर्बिटल नाही. लिहिलंय का रे. नक्की. मॉलिक्यूल एक वरती एक खाली एक वरती एक खाली. का बरं आहे. अपोजिट स्पिनचे एकत्र येतात त्यावेळेस काय होतं एक स्टेबल न्यूट्रल ऑर्बिटल फॉर्म होतं. आता जर हे सेम एनर्जी असते काय झालं असतं रिपल्शन झालं असतं. स्टेबल असतं का नाही.
ऑपोजिट स्पिनचे पाहिजे त्या ठिकाणी स्टेबल होण्यासाठी. नाही तसं नाही, स्टार्टिंगला हा लिहायचं मग हा लिहायचं असं. अय चला रे लक्ष द्या. लक्ष द्या. नेक्स्ट पॉइंट आहे हायब्रिडायझेशन. ओके, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे या तुमच्या केमिकल बॉन्डिंग मधला हायब्रिडायझेशन. आता सगळीकडे हायब्रिडायझेशन झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हायब्रिडायझेशन गरज कधी पडली आपल्याला? कधी पडली? केमिस्ट्री सोडून द्या, इकडे बघूयात आपण. तुम्हाला जास्त पैसे कमवायचे आहेत कोणत्या धंद्यातून? दुग्ध व्यवसाय, शेळी, म्हशी, गाई, जर्सी, बरोबर, हे तुमचे कॉमन एक्झाम्पल आहेत. गावरान गाय दूध देते जास्त, देते का? नाही देत. आणि जर्सी गाय, मग ते काय हायब्रिड येते. होलस्टेन या नावाचे एका गायीच्या जातीपासून मिळवले ते हायब्रिड आहे. त्याच पद्धतीने विचार करायचा आहे. ह्या ठिकाणी जे ऑर्बिटल्स फॉर्म होत आहेत ते ऑर्बिटल्स पण कसे आहेत? इक्वल टू ऍटॉमिक ऑर्बिटल्स, पण ते बॉन्डिंग करणार आहेत. म्हणजे इफेक्टिव्हली सांगितलं या कन्सेप्ट मी का कशी बॉन्डिंग होते, कोणते ऑर्बिटल इन्व्हॉल्व होतात, कोणते हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात वगैरे वगैरे. बरोबर, आता लक्ष द्या. आता हे बघितलं आपण सिग्मा बॉन्ड, एक बॉन्ड बाकी आहे आपला त्यापूर्वीचा, कोणता? पाय बॉन्ड. कोणता बाकी आहे? पाय बॉन्ड. आता पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो ते बघा. फर्स्ट इज पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो ते बघणं महत्वाचं आहे. दॅट इज नथिंग बट फर्स्ट वन इज, आता याला इंटर न्यूक्लियर ऍक्सिस ओव्हरलॅपिंग, आता हे लॅटरल ओव्हरलॅपिंग. काय आहे? लॅटरल ओव्हरलॅपिंग. ओके, मग इंटर न्यूक्लियर ऍक्सिस ओव्हरलॅपिंग आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग एक फरक आहे. लॅटरल म्हणजे काय? समजा हा इंटर न्यूक्लियर ऍक्सिस आहे आणि ऑर्बिटल असे कसे आहेत? असे. हा ऑर्बिटल असा आहे. मग ह्या ऑर्बिटल मध्ये इकडून एक खालून एक बॉन्डिंग, दॅट बॉन्डिंग इज नोन एज पाय बॉन्डिंग. तुम्हाला कळेल ते बघा, लक्ष द्या. रब केलंय मी. पाय बॉन्ड फॉर्म होतो. पाय बॉन्ड और पाय बॉन्ड इज फॉर्म बाय फर्स्ट वन इज दॅट इज नथिंग बट, बघा आता, 2p ऑर्बिटल, 2p ऑर्बिटल विथ लॅटरल ओव्हरलॅपिंग. आवाज नको रे. विथ लॅटरल ओव्हरलॅपिंग, 2p ऑर्बिटल विथ लॅटरल ओव्हरलॅपिंग कॅन फॉर्म पाय बॉन्ड. आता लॅटरल ओव्हरलॅपिंग कशी बघा, हा आहे न्यूक्लियस, हा आहे न्यूक्लियस, बरोबर. हा आहे न्यूक्लियस, हा आहे फटकीन वरताना सापडल्यावर कोण ते? प्रवीणचं नाव ना घेऊ. हा आहे इंटर न्यूक्लियर ऍक्सिस. दिस इज इंटर न्यूक्लियर ऍक्सिस. हे आहेत दोन न्यूक्लियस. आता बॉन्ड कसा फॉर्म होतो बघा. लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणलेले. काय म्हणले? लॅटरल ओव्हरलॅपिंग. दॅट इज दिस इज बॉन्ड, दिस इज बॉन्ड, सॉरी ऑर्बिटल. This type of force of attraction is known as pi bonding. बॉन्ड म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. लॅटरल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन परपेंडिक्युलर टू इंटर न्यूक्लियर ऍक्सिस इज नोन एज पाय बॉन्ड. बरोबर, इज नोन एज पाय बॉन्ड. मग हा पाय बॉन्ड कसा बनलेला आहे? 2p ऑर्बिटल्स, लॅटरल ओव्हरलॅपिंग, असं बनलंय पाय बॉन्ड. मग याच्यात कोण इन्व्हॉल्व होतं बघा, लक्ष द्या. यात अजून एक इन्व्हॉल्व होतो. हा कोणता आहे? दिस इज 2pj 2py 2py. हा कोणता आहे? 2py 2py. आता बघायचं आपल्याला 2px 2px. बघा, आवाज नको रे. ओके, दिस इज बघा, हा कोणत्या डायरेक्शनला आहे? एक्स वाय डायरेक्शनला.
हा कोणत्या डायरेक्शनला आहे? एक्स डायरेक्शनला. कधी पण मॅथमॅटिक्स असो फिजिक्स असो आपल्याला काय शिकवलेलं आहे? 3D मध्ये बघा, 3D मध्ये दोन वे आहेत, 2D आणि 3D. 2D मध्ये हा वाय असतो, हा असतो एक्स, पण 3D मध्ये काय असतं? दिस इज वाय, दिस इज एक्स, दिस इज झेड. कायम लक्षात ठेवायचं, 3D मध्ये ग्राफ वेगळा असतो, 2D मध्ये ग्राफ वेगळा असतो. 2D मध्ये म्हणजे कसं आपण बार हे करतो, ड्रॉ करतो, वेगवेगळे केले दहावीत सगळ्यांनी केले असतील, बरोबर? तर ते कसे असतात? इकडे वाय ऍक्सिस, इकडे एक्स ऍक्सिस, आणि इकडे विचार केला आपण एक्स वाय झेड, इकडे झेड, इकडे एक्स, इकडे वाय. मग एक्स ऍक्सिस बघा ते कसे आहेत? ते असे आहेत, म्हणजे कसे? दिस इज एक्स, दिस इज 2p एक्स, 2p एक्स, 2p एक्स, 2p एक्स, 2p एक्स. हे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये बघायला भेटेल. एनसीईआरटी माहिती आहे? एनसीईआरटी बुक्स त्यात पाहायला भेटेल. आपल्या स्टेट मध्ये दिलेलं नाहीये, परंतु जर तुम्हाला जेई नीट द्यायचे असेल, कोण द्यायची जेई? एनीवन? एक नीट, नीट कोण द्यायची आहे? कोणच नाही, डॉक्टर कोण व्हायचं नाही. अरे प्रवीण एकटा आहे, तो इंजिनियर बनेल, फार्मासिस्ट बनेल का मेडिकल मध्ये जाईल? त्याचे अवतार आहेत का वेगवेगळे? डुप्लिकेट्स, क्लोन्स. क्लोन्स माहिती तुम्हाला? क्लोन्स माहिती आहे? क्लोन्स असे असतात का डॉली नावाची एक शिप तयार केली होती, बकरी नाही, मेंढी, क्लोनिंगने. त्यानंतर क्लोनिंग बंद केलं, बॅन केलं गेलं एक्सपेरिमेंटला. का बॅन केलं? कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छोटीशी गोष्ट आहे, आता माहिती पॉइंट होणार नाहीये. एक गोष्ट आहे, आधी रब करतो मी, मग सांगतो. छोटीशी गोष्ट, हे आपण उद्या बघूयात सगळे, ओके?